नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. BMC मध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये 10वी पास वरती भरती निघालेली आहे. तर कार्यकारी सहाय्यक या पदासाठी ही भरती होत आहे. तर यामध्ये किती जागा आहेत, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, निवड प्रक्रिया आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, BMC तर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर या PDF मध्ये आपल्याला कार्यकारी सहाय्यक पदासाठी एकूण 30 पदे इथे दाखवली गेलेली आहे. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला 5 ऑगस्ट पासून ते 9 ऑगस्ट पर्यंत इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. ठीक आहे. अर्ज करायचं टायमिंग आहे 11 ते 4:30 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. तर मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्न उत्तीर्ण असावा. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्न किमान 45% गुणासह उत्तीर्ण असला पाहिजे. दुसरा आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणाची मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. तिसरा आहे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असलं पाहिजे. लक्षात ठेवा, शैक्षणिक अर्हता एकदा व्यवस्थित पाहून घ्या. तुमचं MSCIT हे पास असणे आवश्यक आहे. त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र सुद्धा असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस हे सर्व इथे आलं पाहिजे. ओके. त्यानंतर जर तुमच्याकडे डेटा एंट्री ऑपरेटर कामकाजाचा अनुभव असेल तर त्याला सर्वप्रथम प्राधान्य इथे दिले जाणार आहे. ओके. हे 4-5 मुद्दे आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर इथे वयोमर्यादा मेन मुद्दा. तुमचं जर 18 वय ते 33 वयपर्यंत असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. ठीक आहे. म्हणजे 18 ते 33 वय तुमचं असलं पाहिजे. त्यानंतर कार्यकारी सहाय्यक या पदासाठी एकूण वेतन हा 22,000 रुपये इथे दिला जाणार आहे. ठीक आहे. तर इथे निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे तर प्राप्त झालेल्या उमेदवाराची अर्जाची छाननी करून निवड यादी प्रसारित करण्यात येईल व निवड यादीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथे तुमचं छाननी केल्यानंतर निवड करण्यात येईल आणि त्यानंतर तुमची ही मुलाखत घेण्यात येणार आहे. म्हणजे मुलाखतीनंतर तुमचं इथे फायनली जॉब तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. सर्वसाधारण अटी म्हणजे आपण थोडक्यात पाहून घेऊया ह्या अटी काय काय असणार आहे. कार्यकारी सहाय्यक पद म्हणजे हे जे पद आहे ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीसाठी असणार आहे. म्हणजे कंत्राटी कालावधी हा असणार आहे. ठीक आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदाची संख्या ही बदलू शकते. म्हणजे 30 आहे तर कधी जास्त होईल, कधी कमी होऊ शकणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व्यवस्थित असावा. म्हणजे तुम्ही जो ऍड्रेस आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे टाकून घ्या. ठीक आहे. तर अर्ज करण्यासाठी बायल नायर धर्म रुग्णालय, डॉक्टर A.L. नायर रोड, मुंबई सेंटर, मुंबई 40008 यांच्या अवक कार्यालयात 5 तारीख पासून ते 9 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला 11 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत तुमचा जो अर्ज आहे इथे सादर करायचा आहे. ठीक आहे. तर यासाठी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला इथे जोडायची आहे म्हणजे त्याचे झेरॉक्स कोणकोणते लागणार आहे ते तुम्ही एकदा व्यवस्थित पहा. तुमच्याकडे आधार कार्ड तर असणारच आहे, पॅन कार्ड आहे, त्याच्यानंतर वास्तव्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, पासपोर्ट, त्याच्यानंतर वाहन चालक परवाना, वीज देयक म्हणजे बिल, दूरध्वनी देयक. ठीक आहे. म्हणजे बिल, दूरध्वनी बिल, ओळख पुरावा तुमच्याकडे आधार कार्ड तर आहेच. ठीक आहे. त्याच्यानंतर माध्यमिक शालांक SSC परीक्षेचे गुणपत्र म्हणजे 10वी पासचं तुमच्याकडे हे गुणपत्रक असलं पाहिजे. उच्च माध्यमिक शालांत म्हणजे HSC म्हणजे 12वी पास तुमच्याकडे हे गुणपत्र असलं पाहिजे. पदवी परीक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे हे असलं पाहिजे. त्यानंतर इंग्रजी व मराठी टंकलेखन म्हणजे टायपिंग स्पीड हा तुमचा 30 शब्द प्रति मिनिटचा असला पाहिजे आणि त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र सुद्धा हे असलं पाहिजे. MSCIT परीक्षा पास आणि त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे.
2 पासपोर्ट आकाराचे तुमचे एकदम व्यवस्थित फोटो आणि शैक्षणिक अर्हता व अनुभव या संबंधित झालेले इतर कागदपत्र आणि जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याचा तुम्हाला एक प्रमाणपत्र इथे जोडायचं आहे. अशा प्रकारे कार्यकारी सहाय्यक पदासाठी हे 30 जागांची तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. तर याचा अर्जाचा नमुना हा इथे दिले गेलेला आहे. तर याचा अर्जाचा नमुना याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तो तुम्ही इथे डाउनलोड करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा. तुमचे मित्र 10वी पास झालेले असतील त्यांनाही नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही BMC मध्ये जॉब करण्याची संधी मिळायला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.